हे गाईज वेलकम बॅक टू आपलं भरडी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येते. कारण स्पेशल डे आहे, करिश्माचं लग्न होतं आहे, जिचं ब्राईड टू बीचं फंक्शन केलेलं. मी ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर ते पण चेकआउट करणं. आज तिचं लग्न आहे, ॲक्च्युली उद्या लग्न आहे आणि आज तिचं गावदेव म्हणजे वरदावा फंक्शन आहे. तिची घोड्यावरून मिरवणूक गावातून आहे. सो खूप जास्त एक्सायटेड आहे. ॲक्च्युली दिवसभर काय व्हिडिओ करता नाही आला कारण आम्ही रात्री निघालेलो. अख्खी रात्र आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये जागेच होतो. सो सकाळी तर काहीच करायची कॅपॅसिटी नव्हती, तर छोटे छोटे क्लिप्स बनवलेत. सो ते मी या व्हिडिओमध्ये टाकते. सो आधी ते चेकआउट कर. फ्लॅशबॅक. दाता को दात चिमली क्या रे मुझसे असे मला फोटोग्राफर व्हिडिओग्राफर भेटले तर माझं युट्यूब चॅनल चांगलं ग्रो होईल. खरंच कालचा व्हिडिओ करायला पाहिजे. गाणी वाजतात वरून आम्ही किंचून मध्ये कारण की ते ड्रायव्हरला झोपणे रात्रभर गाणी बोललो आम्ही. तो त्याला चालवायचे होते ना. चालू झाला व्हिडिओ. आवाज येते ते मला ऐकायला येतो. बघा ती वाली करवली तिची मेहंदी बघा आणि मी तुम्हाला करिश्माची मेहंदी दाखवणार. मेहनत आहे भाई. हा म्हणजे ते दोनच फोटो नक्की मस्त वाटतंय है ना. क्रिएटर थँक्यू प्रो. मला तर भेटणारच नाही ती लांबून. आज नाही झालं जाऊ देत. अरे जा रे बाबा. अरे मी तुमच्यासाठी कोण ठेवलेले मी नव्हती. लग्नाची तयारी चालली आहे. काही सामान कुठे कसं भरायचं हे चाललंय. एवढं सगळं सामान घ्यायचं चाललंय. ती बघा करिश्माची मम्मी, आमची मावशी, आजी वगैरे आहे सगळ्या. डॉक्युमेंटी आई बाबांची लक्ष्मी. मस्त काढले, सुंदरच रंगीला. अजून ऐश्वर्या फ्लॅशबॅक रेडी झाले, बट माझ्या गर्ल्स बाकीच्या रेडी नाही झाल्या. आम्ही ॲज युजल जे तिकडे होतो तेच इकडे पण आलेलो आहे. इवन आता अविदादा वगैरे आला आहे, अम्माई सुद्धा आला आहे. सो खूप जास्त एक्सायटेड आहे. अँड माहिती नव्हतं की एवढं मोठं जास्त फंक्शन असेल, मग त्यासाठी अजून जास्त प्रिपेअर झालो असतो. पण आता जस्ट मी नॉर्मल ड्रेस घातलेला आहे. सो सगळे नातेवाईक वगैरे आले. सो आता ते आम्ही फंक्शन एन्जॉय करणार आहे. जस्ट थोड्या वेळात स्टार्ट होईल. तुम्हाला सगळे अपडेट भेटणारच आहेत. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा. अँड खूप जास्त एक्सायटेड आहे. बघू तर काय होतं. स्पेशली मला करिश्माला बघायची आहे घोड्यावर बसलेली. सो बघूया आता. चला जाऊया आपण तिकडे. बघा माझी ब्राईड आणि मावशी आणि आमची काका. येस आता स्टार्ट झालंय. समोर बघायचं. काहीच फायनली आता थोड्याच वेळा स्टार्ट होणार आहे. सुपर डुपर एक्सायटेड आहे. तिचं औक्षण झालंय म्हणजे दाखवते. तिथे सगळे घरचे येऊन तिचे औक्षण करतात. आणि तिकडे सगळे बघा कसं वाटतंय. आता मी घोड्यावर बसणार. लग्न कळत नाहीये जास्त. अरे क्लोज फ्रेंड ना, बेस्ट फ्रेंड. येस.
पुढे पुढे थोडं. Por
गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी मन माझं खिच्यावर घोडा राईज बता कसं वाटलं घोड्यावर?
अहो ती घोड चांगलं सांगितलं तर बसायची नाही हा. नसणारे घोड ती गुडिया लय मारते हा ना ती मग चालणार होता. तू सांगितलंच मुद्दा मुन्ना शांत. बसायची लागल अगं हे घोडा सांगतो आपला नाही नाचायचा. मग बाळा, एवढं नाही घाबरायचं घोड्याला. हा शांत चालतोय तरी पण तू त्याला घाबरते. काय करायचं म्हणून नाही तर घोडा मस्त चांगला सांगितलं होता हा, घोडा दुसरं सांगितलं. रणशिंगवाडीचा तिच्या पप्पाच्या कामात आहे ते घोड्याचा मालक. तो म्हणला मी आणणारच. अहो रे दुसरा घोडा माझी पण मी माझा असंच घेऊन होतो पप्पा म्हटलं. हो माझी पोरगी बसणारच नाही घोड्यावर म्हणे. बरोबर आहे. काय करायचं घाबरती तिथे नसतं घोडून वर देवाला ह्याला म्हणताना ठीक आहे, उद्या भेटू. उद्या मी डायरेक्टली येतो हॉलवर.